मी आहे घाबरले ना? असे येते मी कोण चोरासारखं. जुनी सवय अजून सुटत नाही वाटतं. सॉरी वाघमारे, अहो चेष्टा केली मी तुमची. चेष्टा? इथं परिस्थिती काय आहे? गाडी बंद पडले आणि चेष्टा सुचते वे. घाबरले ना मी. अहो काय तुम्ही एवढ्या मोठ्या इन्स्पेक्टर मॅडम आणि घाबरला होय? इन्स्पेक्टर असले तरी आधी माणूस पण आहे मी. हा, म्हणूनच तर या माणसात जीव अडकलाय ना माझा. काय बोललास का? नाही काय नाही, ते मेकॅनिकशी बोलणं झालं. तो म्हणला थोड्या वेळात येतो. इथंच जवळपास कुठतर आहे, येतो म्हणला. आणि काय रे, रॉड घेऊन फिरतोस गाडीत? तुझी गुंडगिरी अजून चालूच आहे वाटतं. वाघमारे मॅडम, फक्त गुंडगिरीसाठी रॉड नाही ठेवत गाडीत माणसं. तू असंच बोलणार? हे बघा, हा रॉड मी स्वरक्षणासाठी ठेवला. म्हणजे आत्ताच जिवंत उदाहरण बघा ना. तुम्हाला वाटलं की तुमच्यावर कोणीतरी हल्ला करतंय, मग तुम्ही काय केलं? पटकन गाडीतनं रॉड काढला आणि स्वरक्षण केलं. अहो म्हणजे तुम्ही पोलीस कशी बंदूक ठेवता स्वरक्षणासाठी, तसंच आम्ही हे ठेवतो. आणि तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की मी हे नाही ठेवलं पाहिजे, तर नाही ठेवत. पण एक प्रॉब्लेम आहे. समजा जर मी हा रॉड गाडीत नाही ठेवला तर मग मी माझं स्वरक्षण कसं करणार? आता 24 तास तुम्ही थोडीच असणार आहे माझ्यासोबत. बर, तुझा मेकॅनिक येणार आहे ना, का टांग देणार आहे? काय आहे ना, थंडी हळूहळू वाढत जाईल आता. अहो पण आता काय करणार? दुसरी गाडी लगेच कशी अरेंज करणार? एकतर आपण साताऱ्याच्या लई पुढे निघून आलोय. बलमाला जरी फोन केला ना तर तो इथे येऊपर्यंत सकाळ होईल. त्यामुळे आपल्याकडे काहीच पर्याय नाही वाघमारे. आपल्याला ही गाडी दुरुस्त होईपर्यंत इथंच थांबावं लागेल. तुम्ही थोडी कळ काढा. हा, वाघमारे, मी आहे ना सोबत तुमच्या. अजिबात घाबरू नका. चला. कुठं? चला तर सांगतो. अरे चला चला. सत्या, अरे एवढं काय सिक्रेट आहे ज्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद ओसंडून वाहतोय? हे बघ, मगापासून मी तुला विचारतोय, तू सांगणार आहेस का मी जाऊ उठून? एक काम करा, तुम्ही गॅस करा काय घडलं असं. गॅस? अरे गॅस नाही रे, गेस असतं ते. गॅस पोटात होतो आणि आता तुझ्या डोक्यात झालाय तो गॅस आहे. हो पप्पा, तेच हो, भाऊ नको समजो पप्पा. बोला, गेस करा काय घडलं असं. बळवंता, तू माझी बायको आहे का मला गेस करायला सांगतोय?